नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। हो, तुम्ही थंबनेलला पाहिलं ना, अगदी बरोबर आहे। पण आता हे नेमकं काय केलं असेल पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला ना आपण जे जिन्नस घेणार आहोत ते मोजून घेऊयात, म्हणजे कसं तुमचं प्रमाण अगदी बरोबर होईल आणि हा पदार्थ चुकणार नाही। तर इथं बघा 3 कप इतका रवा घेतलेला आहे आणि वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 500 ग्रॅम इतका, म्हणजेच की अर्धा किलो इतका रवा घेतलेला आहे। रवा बनवण्यासाठी मेजर कप मधला जो कप असतो ना तो मी कप वापरलेला आहे। तुम्ही घरातील एखादा ग्लास, पेला, वाटी हे कशाचंही प्रमाण घेऊ शकता। आता इथं बघा जो रवा घेतलाय एकदम बारीक रवा घेतलाय, ह्याला चिरोटी रवा सुद्धा म्हणतात बरं का। आपल्याला असा बारीकच रवा घ्यायचा आहे, पण जरी नसेल तुमच्याकडे बारीक रवा, मोठा जर रवा असेल ना तुम्ही मिक्सरला फिरून घेतला ना तर तो रवा असा बारीक होईल। तर रवा बघा एकदम छान स्वच्छ असा आहे, कारण मी अगोदरच हा साफ करून घेतलाय, म्हणजे कधी कधी ह्याच्यामध्ये किडा आळी असते ना म्हणून। आता घ्यायचं आपल्याला तूप। तर तुपाचं वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 200 ग्रॅम इतकं घट्ट तूप घेतलेलं आहे आणि 1 कप भरून तूप हे घट्ट घ्यायचं, नाही तर तुपाचं प्रमाण तुमचं चुकू शकतं। आता तुम्हाला ह्या दोन्हीचं तर प्रमाण समजलंच असेल। चला आता आपण गॅसकडे वळूयात। तर गॅस चालू करून कढई ठेवली। कढई ही जरा जाडच बुडायची घ्यायची बरं का। आता आपण घेतलेलं तूप संपूर्ण वापरायचं नाही, म्हणजेच की थोडं थोडं टप्प्याटप्प्याने वापरणार आहोत, एकदम वापरायचं नाही। इथं साधारण पाव कप इतकं तूप घातलं आणि तूप थोडंसं गरम झालं का रवा टाकून बघायचा आणि मग आपण घेतलेला रवा टाकून घेणार आहोत। हवं तर तुम्ही रवा चाळणीच्या चाळणीने चाळून घेतलात तरी सुद्धा चालेल। आता संपूर्ण इथं रवा वापरलेला आहे आणि आता छान असा आपण ह्या भाजून घेणार आहोत। तुमची जर कढई छोटी असेल तर 2 वेळा थोडा थोडा भाजलात ना तरी सुद्धा चालेल, पण एका वेळेसच भाजला ना तर छान एकसारखा रवा हा भाजला जातो। आता बघा थोडा भाजून झाल्यानंतर आणखीन थोडंसं तूप घातलं आणि रवा पुन्हा भाजत आहे। आपला छान प्रकारे फुलसपर्यंत आणि रव्याचा थोडासा हलकासा रंग बदामी येऊसपर्यंत हा आपल्याला रवा भाजून घ्यायचा। आता तुम्हाला अजूनपर्यंत सांगितलं नव्हतं की आपण आजची रेसिपी काय करत आहोत। तर आज आपण करत आहोत पाकातले रवा लाडू। प्रत्येक जणांना रवा लाडू आवडतात, पण बरेच जणांना करायला जमत नाही। तुम्ही आजचा व्हिडिओ हा पाहिल्यानंतर ना पहिल्यांदा जरी करायला घेतला तरी सुद्धा परफेक्ट असे लाडू होणार, अजिबात न बिघडणारे। आता बघा तुम्हाला थोड्या थोड्या स्टेपने इथं मी रवा भाजत असताना दाखवत आहे। जवळजवळ हा इतका रवा भाजण्यासाठी ना अर्धा तास इतका लागतो आपल्याला बरं का। आता तुम्हाला इथं हलका बदामी कलर आलेला दिसत असेल, पण बघा शेवटपर्यंत मी थोडं थोडं तूप घालूनच भाजत आहे। जरा रव्याच्या लाडूला ना तुपाचं प्रमाण जास्तच लागतं, म्हणजे हे रव्याच्या लाडू ना छान तोंडात टाकता विरघळणारे आणि पेड्यासारखे आपले होतात। आता बघा जे उरलेलं होतं ना संपूर्ण तूप घातलेलं आहे आणि आपण आणखीन थोडासा रवा भाजून घेऊयात, म्हणजे छान प्रकारे हा भाजला जाईल। पण रवा भाजत असताना एकदम बारीकच गॅस करायचा आहे तुम्हाला, मध्यम किंवा फास्ट गॅस अजिबात करायचा नाही। बारीक गॅसवरतीच असा रव्याचा रंग बदलूसपर्यंत भाजून घ्यायचा आहे। बघा छान प्रकारे इथं आपला रवा भाजला गेलेला आहे आणि रंग सुद्धा एकसारखा छान आलेला आहे। रवा सुद्धा मस्त प्रकारे असा फुललेला आहे। आता चला आपण जो रवा भाजला का नाही तो खाली एका भांड्यामध्ये काढून घेऊया। रवा भाजून झाल्यानंतर ना त्याच कढईमध्ये ठेवायचं नाही, कारण ही कढई जाड बुडाची असल्यामुळे ना खालून तळाला जो आपला रवा आहे तो करपला जाईल, त्यामुळे लगेच तो दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा। बघा किती छान रंग असा आपल्या रव्याला आलेला आहे। आता रवा भाजण्याच्या अगोदर बघा कसा होता पांढरा आणि आता बघा बदामी रंग आला का नाही, ह्या स्टेपला येऊसपर्यंत रवा भाजायचा आहे। आता चला आपण गॅसकडे वळूया। तर आता पाक कसा करायचा ते पाहूया। करण्यासाठी ना इथं जाड बुडाची कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये ना 2 कप इतकी साखर घेतलेली आहे। 3 कप रवा होता आणि 2 कप इतकी साखर घेतलेली आहे। आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत, ते म्हणजे 1.5 कप। बघा सुरुवातीला 1 कप आणि हा अर्धा कप, बरोबर 1.5 कप इतकं पाणी घातलेलं आहे। आता तुम्ही जर रवा ह्या बाउलने मोजला असताना तर 1 बाउल भरून रवा होता, मग अर्धा बाउल इतकं तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, म्हणजे रव्याच्या निम्म इतकं तुम्हाला पाणी घ्यायचं आहे। तर बघा 3 कप इतका रवा होता का नाही, त्याच्यासाठी 1.5 कप इतकं पाणी घेतलेलं आहे आणि 2 कप साखर। वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 300 ग्रॅम इतकी साखर घेतलेली आहे। जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा गोड आवडत असेल तर अजून अर्धा कप इतकं साखरेचं प्रमाण वाढवलं तरी चालेल, ह्याच्यापेक्षा जास्त गोड करू नका लाडू। आता बघा छान अशा पाकाला उकळी आलेली आहे, पण इथं आपला काय पाक तयार झाला। फास्ट गॅसवरती आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे पाक आपला लवकर येतो। आता पाक तयार झाला कसं ओळखायचं बघा, उलतान जे आहे ते असं आपलं उचलायचं, शेवटी तार बनली जाते तेव्हा समजायचं आपला पाक आलाय। आता बघा दोन्ही बोटाच्या मध्ये पाक घेऊन अशी एक तार झाली पाहिजे, आपल्याला एक तारी इथं पाक करून घ्यायचा आहे। बघा इथं तुम्हाला मी स्पष्ट दाखवत आहे, अशी तार झाली पाहिजे तरच हा आपला पाक आलाय असं समजायचं। आपल्याला पाक अलीकडे आलेला सुद्धा नको आहे आणि पुढे गेलेला सुद्धा नको हवाय। पाक आला की लगेच गॅस बंद करायचा, म्हणजे तो पुढे जायला नको। पाक जर पुढे गेला तर साखर तयार होते आणि पाक जर कच्चा ठेवला तर लाडू आपले वळले जाणार नाहीत आणि हे लाडू लवकर खराब होतात, म्हणजेच की बुरशी येते, जास्त दिवस टिकत नाहीत।
पाक आल्यानंतर गॅस बंद केला आणि अर्धा चमच इतकी वेलची पूड घातली. वेलची पूड घातल्यानंतर छान असं मिसळून घेतलं आणि आता आपण भाजलेला रवा घालून घेणार आहोत आणि छान असं आता हे मिसळून घेणार आहोत. अजिबात त्याच्यामध्ये गुठळ्या गाठी होत नाहीत. मस्तपैकी छान प्रकारे हे तर मिसळून जातं. आता हे छान असं मिसळून झालं ना, थोडंसं आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया. कारण कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं ना तर त्याची चव ना आणखीन वाढते. म्हणून चुटकीभर इतकंच मीठ घालायचं आहे, ह्याच्यापेक्षा जास्त सुद्धा नाही. जरी आता तुम्हाला हे मिश्रण पातळ दिसत असेल ना तरी सुद्धा नंतर हे छान सुटसुटीत मऊसूत असं होतं. कारण ना जसा रवा हा पाक शोषून जाईल तसं हे मोकळं होतं. आता ह्याच्यावरती झाकण ठेवलं एक 5 ते 6 मिनिटासाठी. ह्याच्यापेक्षा जास्त सुद्धा ठेवायचं नाही, नाहीतर पूर्णपणे हे थंड होईल. आता 5व्या मिनिटाला इथं झाकण काढलेलं आहे आणि बघा पूर्ण काही थंड नाही झालं हे मिश्रण, जर असे कोमटसर असं आहे. पण छान प्रकारे हे घट्ट झालेलं आहे बघा. म्हणजे रवा जो आहे ना तो आपला फुलला जातो आणि पाक पूर्णपणे शोषून घेतो. तोपर्यंत तुम्ही मला सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू. म्हणजे पुढील येणारे असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतात. बघा इथं लाडू वळल्यानंतर सहज असं वळला जातो, कारण हे मिश्रण मऊसूत असल्यामुळे. पण रवा असल्यामुळे ना जरा बघा सुटसुटीत तुम्हाला इथं दिसत असेल. पण आपल्याला मऊसूत पेढ्यासाठी लाडू होण्यासाठी एक स्टेप करून घ्यायचे. ते म्हणजे काय माहितीये का? आता रवा असल्यामुळे जर हे भरड असं दिसतं बघा. हे मिश्रण ना आणखीन मऊसूत पेढ्यासारखं होण्यासाठी बघा आपल्याला काय करायचंय, हे मिश्रण आपण जर थंड करून घेतलं म्हणजे हलकंसं कोमट आहे तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ना मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे. पण फिरवत असताना दूध किंवा पाणी अजिबात वापरायचं नाही, असंच फिरवून घ्यायचं. आपण ह्याच्यामध्ये तूप वापरलं का नाही ते हलकंसं असं मेल्ट होतं आणि हे मिश्रण जे आपलं आहे ना ते अगदी मऊसूत होतं. बघा आता तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसतच असेल मिक्सरला लावल्यानंतर कसं दिसतंय आणि अगोदरचं आपलं कसं दिसतंय. आता बाकीचं जे आपलं रव्याचं मिश्रण आहे ना ते संपूर्ण ह्या पद्धतीनंच मी मिक्सरला बारीक असं करून घेणार. आता बघा मुलांच्या शाळेंना सुट्ट्या पडलेल्या आहेत, मग मुलांना आदल्या वेळेस ना सारखं काहीतरी चटरपटर खायला हवं असतं. मग तुम्ही असे हे लाडू बनवून ठेवलात ना एकदा तर ते अगदी महिनाभर तर खराबच होत नाही. म्हणजेच की बाहेरचे अनहेल्दी पदार्थ खाण्याच्या ऐवजी असे लाडू एकदा बनवून ठेवलेत ना तर मुलांना हवेत त्या वेळेत ते घेऊन खाऊ शकतात. हे रव्याचे मिश्रण मात्र ना कोमट झाल्यानंतरच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही जर गरम असताना फिरवायला गेलात तर मिक्सरच्या जारमध्ये ना गॅस होऊन ब्लास्ट होण्याची शक्यता असते. बघा संपूर्ण इथं रव्याचं जे मिश्रण आहे ते मिक्सरला फिरवून घेतलं. तडक्या पॅनमध्ये 2 चमचे तूप गरम करून घेतलंय आणि थोडेसे मनुके याच्यामध्ये घातलेत. तसेच घातलात तरी सुद्धा चालेल, पण असे जरा तुपामध्ये भाजून मनुके घातले ना तर ते खायला आणखीन छान लागतात. मी अगोदर मनुके का घातले नव्हते तर हे मिक्सरला आपण रवा फिरवणार होतो, मग मनुके सुद्धा आपले बारीक झाले असते, म्हणून इथं मी वरून असे तुपामध्ये भाजून ना मनुके घातलेले आहेत. आता तुम्हाला जर ड्रायफ्रूट आवडत असतील, काजू बदाम बारीक चिरून वापरलात तरी सुद्धा चालेल. असं तूप वरून घातल्यामुळे ना आपण हे लाडू जास्त तुपामध्ये केलेत असं वाटतात, छान तुपट चवीला लागतात. आता बघा हाताने सर्वांचा छान असा एकजीव करून घ्यायचा. प्रकारे सर्वांचा एकजीव झाल्यानंतर मग काय आपण लाडू वळून घेणार आहोत. बघा इथं आपला हा पहिला लाडू तयार झाला. मस्त किती दिसत आहे. आता इथं तुम्हाला वरून बघूनच समजत असेल किती छान पेढ्यासारखा दिसत आहे. तर तुम्हाला जर लाडू नाही कितपत मोठे छोटे हवेत त्या आकारामध्ये तुम्ही वळू शकता. पण इथं जरा मी साईज जरा छोटीच घेतली. ह्याचं कारण मुलांनी एक लाडू घेतला ना तर तो त्यांना सरायला हवा, म्हणजेच की वायाला जायला नको, म्हणून जरा असे छोटेच लाडू बांधायचे बरं का. की जास्तीचा छोटा नाही आणि जास्तीचा मोठा नाही. बघा सहजपणे लाडू बांधायला येतात. आता तुम्हाला इथं लाडू बांधताना समजलंच असेल, इथं आपला दुसरा लाडू सुद्धा करून तयार झाला. आता बाकीच्या जे मिश्रणाचे सुद्धा असेच लाडू करून घेत आहे. बघू शकता आता शेवटचा लाडू वळताना सुद्धा तुम्हाला दाखवत आहे किती सहजपणे लाडू वळाले. म्हणजे शेवटचा लाडू वळूसपर्यंत आपलं मिश्रण कडक होत नाही, छान मऊसूत राहतं. जरी तुमचे असे लाडू येईनात, लाडू फुटायला लागले किंवा एकजीव झाला नसेल तर काय करायचं माहितीये का, ह्या मिश्रणामध्ये तूप घालून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवा, मग लाडू वळा छान प्रकारे येतात. किंवा ह्या मिश्रणामध्ये तूप घाला, हे मिश्रण ना दोन्ही हाताच्या मध्ये चोळून घ्या, म्हणजे हाताच्या उष्णतेमुळे ना तूप हे आपलं हलकंसं वितळलं जातं, मग छान प्रकारे तुम्ही लाडू बांधू शकता. आता लाडू तुम्ही वरून बघितला, आता लाडू तुम्हाला मोडून दाखवते. बघू शकता किती छान मऊसूत अगदी पेढ्यासारखे लाडू झालेले आहेत. जे तुम्हाला लाडू मोडल्यानंतर समजत असेल, तोंडात टाकता विरघळणारा अगदी पेढ्याची चव येणारा असा लाडू तयार झाला. आता जर तुम्हाला ह्या लाडूला छान प्रकारे बाइंडिंग गोल गरगरीत शाईन असा लाडू हवा असेल तर आणखीन एकदा ह्या लाडूला हात फिरून घ्या, म्हणजे शाईन सुद्धा छान येते आणि एकसारखा लाडू तुम्हाला इथे दिसला जातो. पण आता माझ्याकडे वेळ नसल्यामुळे इथं काय मी पुन्हा हात फिरवलेला नाही. आपण ना अर्धा किलो रव्याचे लाडू केले, त्याच्यामध्ये 22 ते 23 इतके मध्यम आकाराचे लाडू तयार होतात.
असं एखाद्या डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता। मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल। चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।